नमस्कार, चला बोलू काही या कार्यक्रमात मी सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शको, आज जागतिक कविता दिन आहे. याच विषयी आपण आजच्या चला बोलू काही या कार्यक्रमामध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना नेहमी प्रश्न पडत असतो, कविता म्हणजे नेमकी काय असते, ती कशी लिहिली जाते किंवा लिहावी, किंवा ती कविता आपल्याला कशी सुचते. त्या कवितेमागे अनेक भाव, रहस्य आणि त्याचबरोबर भावना दडलेल्या असतात. खरं तर कधी कधी कविता लिहिताना ती सुचते देखील किंवा ती मनाला अधिक भावते देखील. खरं तर याबाबत असणारा गोंधळ किंवा प्रश्न नेहमीच ऐकत आलो आहोत. खरं तर ही कविता म्हणजे आपल्याला कमी शब्दात व्यक्त होण्याचं, लोकांपर्यंत भावना पोहोचवण्याचं एक प्रभावशाली आणि भावनाशील माध्यम आहे. कारण प्रत्येकजण व्यक्त होत असतो. प्रत्येकाचं माध्यम वेगळे वेगळे आहेत. जसे एखादा चित्रकलेच्या माध्यमातून तर कोणी लेख, कथा किंवा स्टोरीज किंवा मनसोक्त बोलून व्यक्त होतो, तसंच कविता ही सुद्धा एक अनेक मनांना जोडणारी, एक खळखळणारी नदी म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कविता म्हणजे काय तर कमी शब्दामध्ये आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. आणि ही कविता प्रत्येकांनाच आवडत असते आणि प्रत्येकांमध्येच एक कविता दडलेली असते. असं म्हणतात, एखादी कादंबरी त्याचबरोबर कवितेची एखादी ओळ. ती कादंबरी बरेच काही सांगून जाते, त्याहीपेक्षा जास्त किंबहुना कवितेची एखादी ओळ सांगून जाते. इतकं महत्त्व या कवितेचं आहे. दर्शक हो, खरं तर मराठी असेल, हिंदी असेल किंवा किंबहुना अनेक भाषांमध्ये कवितेला महत्त्वाचं स्थान आहे. मग या कवितेला सिलेबसमध्ये आणलं, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आणलं, तर कुणी कवी आपल्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात या कवितेला घेऊन आला आणि ही कविता प्रत्येकांच्या आयुष्याचा आधार बनलेली आहे. कविता ही भुकेजलेल्यांसाठी अन्न असावी, भुकेजलेल्यांसाठी ती अन्न व्हावी, पाखरांच्या पक्ष्यांच्या चोचीतली ती घास व्हावी. कवितेचं महत्त्व प्रत्येकांच्या आयुष्यात आगळी वेगळी आहे. खरं तर ही म्हणजे जागतिक कविता दिन आपण का साजरा करतो, याची पार्श्वभूमी काय आहे आणि कविता दिन आपण का साजरे करतो, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. आज 21 मार्च म्हणजेच जागतिक कविता दिन. दर्शको, जागतिक कविता दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये कविता वाचन, कार्यशाळा, प्रदर्शने आणि स्पर्धांचा समावेश होतो. नवीन कविता संग्रहांचं प्रकाशन, सार्वजनिक कला प्रतिष्ठानचे अनावरण आणि ऑनलाईन कविता कार्यक्रमांचं आयोजन करून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कवितेद्वारे भाषिक विविधतेचे समर्थन करणं आणि लुप्त होत चाललेल्या भाषा ऐकण्याची संधी वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. खरं तर जागतिक कविता दिनाचा इतिहास हा खूपच रंजक असा आहे. युनायटेड नॅशनल एज्युकेशन हे सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने 1991 पॅरिसमधील 30व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान 21 मार्च हा जागतिक कविता दिन म्हणून स्वीकारला. कविता सर्व प्रदेशातील लोकांना एकत्र येण्यास मदत करते. कविता लुप्त होत चाललेल्या भाषांचं संरक्षण देखील करू शकते. अधिक लोकांना काव्यात्मक अभिव्यक्ती आणि भाषिक परंपरेबद्दल जागरूकता करण्याची संधी प्रदान करू शकते. जागतिक कविता दिन विविध कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. हा दिवस आपल्या जीवनातील कवितेचं महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, व्यक्तींना कविता वाचण्यास, लिहिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि भाषेचे सौंदर्य आणि शब्दांच्या सामर्थ्यांचे कौतुक करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. हा दिवस सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी, कवितेच्या भूमिकेवर आणि जगातील असंख्य भाषा आणि संस्कृतींचे जतन करण्याच्या क्षमतेवरती हा दिवस भर देतो. मूल्य ओळखण्याची संधी देखील या निमित्ताने आपल्याला मिळते. जागतिक कविता दिन हा कवितेचे शैक्षणिक मूल्य ओळखण्याची संधी आहे. कविता हा केवळ मनोरंजनाचा एक प्रकार नाही, तर एक मौल्यवान शैक्षणिक साधन आहे, जे आपल्याला विविध संस्कृती आणि परंपरा समजून घेण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास, आपली भाषा कौशल्य वाढविण्यात आणि आपली सर्जनशील विचार संवाद क्षमता विकसित करण्यात मदत करू शकते. जगभरातील अनेक शाळा आणि विद्यापीठे त्यांच्या अभ्यासक्रमात कविता समाविष्ट करतात. जागतिक कविता दिन या सरावाचे फायदे दर्शविण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आपण सगळे कार्य करत असतो. कविता ही प्रत्येकालाच येते असे नाही, परंतु प्रत्येकांमध्ये एक
कविता दडलेली असते. जागतिक कविता दिनाचं औचित्य साधून आज आम्ही तुम्हाला सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांच्या कविता तुम्हाला ऐकवणार आहोत. आमच्या संग्रहामध्ये त्यांनी गायलेल्या, त्यांनी सादर केलेल्या काही कविता आहेत. माधव पवार तसे सोलापुरातील सुप्रसिद्ध असे कवी आहेत. त्यांनी रसिकांनी त्यांना भरभरून अशी दाद दिलेली आहे. अनेक रचना त्यांच्या मनाला भावण्यासारख्या आहेत. पाहुयात माधव पवार यांच्या कविता. स्त्रियांना शारीरिक वेदना होतात, कवीला मानसिक वेदना होतात. त्या मानसिक वेदना फार वाईट असतात. त्या एक एक ओळीचं यमक जमवताना सुरेश भट म्हणतात, आयुष्याची केली होळी तेव्हा सुचल्या 2 ओळी. कविता करणं साधं नाहीये, लक्षात ठेवा. कविता काय, गझल काय करणं साधं नाहीये, ह्याला अवघड आहे फार. एकच उदाहरण सांगतो तुम्हाला मी, पण थोडंसं थांबायला शिकलं पाहिजे आजच्या पिढीने, एवढंच मला म्हणायचं आहे. त्याचं कारण माझे वडील राणा पवारांचं गाणं आता तुम्ही ऐकलं, क्षणभर उघडलं नाही ना देवा, हे माझ्या वडिलांचं गाणं आहे. 1955 सालचं गाणं अजूनही लागतं, ह्याला अक्षर वाङ्मय म्हणतात. माझे वडील नेहमी म्हणायचे की यू वॉन्ट टू सी द रिअल महाराष्ट्र, यू सी फर्स्ट ट्रेंड ऑफ महाराष्ट्र. ट्रेंडचं स्पेलिंग TREND. T फॉर तुकाराम, R फॉर रामदास, E फॉर एकनाथ, E फॉर एकनाथ आणि D फॉर ज्ञानेश्वर. हे लोकांना तुम्ही जर पाहिलं तर बाकी बघायची काय गरजच नाही. हा ट्रेंड आहे महाराष्ट्राचा. संतांचं येणं जाणं हे फार महत्वाचं असतं. संतांनी एवढं करून ठेवलेलं आहे आपल्याला की बाकीची बघायची गरजच नाहीये. त्यातून बघता आलं तर फारच चांगली गोष्ट आहे. पण जसं आई ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट आहे, तसं मी म्हणतो की संत ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट आहे, ईश्वरा तर्काचा विषय आहे. आई जशी पुराव्याने सिद्ध होते, आई ज्या माणसाकडे बोट दाखवते त्यालाच आपण बाप, आप्पा, दादा म्हणतो. आईलाच पाहिजे तो बाप कोण आहे, तसं संतांनाच पाहिजे देव कोण आहे. म्हणून संतांना शरण, आईच्या संतांना शरण जाऊ म्हणतात. संतांना शरण गेलं पाहिजे. मला काय म्हणायचं, माझ्या वडिलांचं जे गाणं आहे, क्षणभर उघड द्यायला देवा, माणिक वर्माने म्हटलेलं आहे. तर माझ्या वडिलांना विचारलं की कसं का, जेव्हा मला म्हणजे कविता थोडीशी करायला लागलो, वाचायला लागलो, मग माझे वडीलच मला फार उशिरा समजले. घरी फुलं यायचे, श्रीरामचंद्र यायचे, सुधीर फडके, म्हणजे सगळे मातब्बर लोक आमच्या झोपडीत यायचे. अगदी यायचे, गुळाचा चहा प्यायचे. वडील म्हणायचे आपल्या घराकडे बघून कोण येत नाही, माझ्या डोक्यात काय बघून ते येतात, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. गुळाचं तर गुळाच्या त्यांना पाजू काय होतं म्हणायचे. तर अशी माणसं यायची. तर वडिलांना विचारलं हे गाणं तुम्हाला सुचलं कसं काय, क्षणभर. तर वडील म्हणाले, पंढरपूरच्या मंदिरात अनेक भक्त असतात. एक आंधळी मुलगी गरुड खांबाला टेकून हात जोडून उभी होती. तर ते कवी माधव पवार यांच्या कविता आत्ताच आपण पाहिलात. अशा अनेक जे काही रसिक आहेत किंवा जे काही कविता करणारे कवयित्री आहेत, कवी आहेत, त्यांच्या देखील कविता आपण थोडक्यात ऐकूयात जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने. नमस्कार, मी डॉक्टर संजय भागवत. आज जागतिक कविता दिन आहे आणि या कविता दिनाच्या निमित्तानंच या कवितेबद्दल मला काय वाटतं, या कवितेचं माझ्या एकूण जीवनामध्ये किती स्थान आहे हे या कवितेतून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यापुढे कविता मांडतोय. आग 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 माझे कविते ग बाई, तुझ्या रूपानेच मला लाभली पुण्याई. आग 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 माझे कविते ग बाई, तुझ्या रूपानेच मला लाभली पुण्याई. सोबत्याच्या संगतीनं आलं सार गेलं, सोबत्याच्या संगतीनं आलं सार गेलं. पुढे गेले सारे मला सोडून या दिलं. किती रडलोही किती टाहो फोडलाही, किती मारल्या मी हाका कुणी ऐकल्याच नाही. आग 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 माझे कविते ग बाई, तुझ्या रूपानेच मला लाभले पुण्याई. चंद्र सूर्य तवा माझ्या सोबतीला आले, आम्ही दोघं पाठी तुझ्या भीतो का म्हणाले. चंद्र सूर्य तवा माझ्या सोबतीला आले, आम्ही दोघं पाठी तुझ्या भीतो का म्हणाले.
पान फुल त्याने मला खेळायला दिली. शब्द शब्द वेगवेगळे मुखवटे इथे आपले कुणीच नसे. बदकांच्या या गर्दीमध्ये राजहंस तुला बनायचे आहे. पावलो पावली खाच खळगे, पावलो पावली खाच खळगे, दिशाभूल करती सभोवतीचे नजारे. चढ उतारांचा येईल घाट, चढ उतारांचा येईल घाट, पण निश्चयाने तू त्यातून काढ वाट. गरुड झेप तुझी आसमानी, गरुड झेप तुझी आसमानी, छाटू पाहतील पंख तुझे. पण राखेतून नव्याने जन्म घे, पण राखेतून नव्याने जन्म घे, अन पंखांना गगनभेदी बळ दे. होऊ नकोस निराश, होऊ नकोस निराश, सोडू नकोस धीर, तू लढ प्राणपणाने अन बन विजयी वीर. तमाच्या या घनघोर निशेनंतर, तमाच्या या घनघोर निशेनंतर उजळेल आसमंत सारा. कारण आयुष्याच्या क्षितिजावर आता उगवला असेल तेजोमय तारा, आता उगवला असेल तेजोमय तारा. धन्यवाद. किती अर्थाचे, मनातील भावनांचे, रागातील चढाचे, रागातील चढाचे तर मायेतील प्रेमाचे, रागातील चढाचे तर मायेतील प्रेमाचे. संभाषणातील शब्द, संभाषणातील शब्द असते विचारांची साध, संभाषणातील शब्द असते विचारांची साथ. प्रश्नातील रचना, प्रश्नातील रचना उत्तरासाठी शब्द प्रतिसाद, प्रश्नातील रचना उत्तरासाठी शब्द प्रतिसाद. डोळ्यातील भावना, डोळ्यातील भावना प्रेमाचा होकार, डोळ्यातील भावना प्रेमाचा होकार. शब्दांचीच रचना तोडायला नकार, शब्दाचीच रचना तोडायला नकार. स्वार्थीपणासाठी, स्वार्थीपणासाठी राजकारणातील वाद, स्वार्थीपणासाठी राजकारणातील वाद. शब्दानेच तर जनता देते त्यांना प्रतिसाद, शब्दानेच तर जनता देते त्यांना प्रतिसाद. कवीच्या उपमान नाही, कवीच्या उपमान नाही, त्याचीच तर असते जोड, कवीच्या उपमान नाही, त्याचीच तर असते जोड. कल्पनांची सांगड, कल्पनांची सांगड आणि शब्दांची तडजोड, कल्पनांची सांगड आणि शब्दांची तडजोड. शब्दांचे रूप काय, शब्दांचे रूप काय लहान बाळासाठी, शब्दांचे रूप काय लहान बाळासाठी. स्पर्शरूपी शब्दच, स्पर्शरूपी शब्दच त्यांना समजण्यासाठी, स्पर्शरूपीचे शब्द त्यांना समजण्यासाठी. शब्द शब्द म्हणजे, शब्द शब्द म्हणजे वाक्यरचनेसाठी, शब्द शब्द म्हणजे वाक्यरचनेसाठी. अर्थ समजून घ्यावे एकमेकांसाठी, अर्थ समजून घ्यावे एकमेकांसाठी, अर्थ समजून घ्यावे एकमेकांसाठी. धन्यवाद. दर्शक हो, येतात भावना उफाळून, मग मी देतो त्यांना आलिंगन कुरवाळून. वेदनांचा फुटतो पाझर हृदयाला, मग मी घालतो आवर या अनावर मनाला. होतो आपोआप मिलन शब्दांचा, होतो आपोआप मिलन शब्दांचा. मग होतो याच प्रसूती वेदनेतून जन्म कवितेचा, मग होतो याच प्रसूती वेदनेतून जन्म कवितेचा. खरं तर कविता ही मानवाच्या जीवनातली एक अविभाज्य अशी घटक आहे. या कवितेतून मानव आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकतो. ही कविता माणसाला खूप काही शिकवून जाते. जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्व दर्शकांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला बोलू काही या कार्यक्रमातून. तुर्तास मी सुमित गाडेकर आता आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.